मोमेंट ऑफ इनर्शियाचं एखाद्या एक्सप्रेशन तयार केलं होतं एखाद्या आणि त्याचा एखाद्या फॉर्म्युला पण बघितला होता. या लेक्चरमध्ये तिथून पुढे आपण कंटिन्यू करतोय. काय बघा हेडिंग, दॅट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या काही वेळा असं पण लिहिलं जातं m.I, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मिशन इम्पॉसिबल वगैरे म्हणायचं नाही एखाद्या, दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया जर एखाद्या फॉर्म्युला बघितला आपण, काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्रेझेंटेड बाय I इज इक्वल टू summation of mi ri square. I is equal to 1 to n. बरं एखाद्या फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये काय बघतो एखाद्या की मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या कोणावर डिपेंड आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे एखाद्या. तर ते टाकतं मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. बरं एखाद्या पहिली गोष्ट तर इझिली समजण्यासारखं आहे, मास. एम आय एखाद्याचा अर्थ काय, एखाद्या मास. तर एखाद्याची मास आहे एखाद्या, त्याच्याबद्दल एखाद्या आपण कॉमेंट करू. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन फर्स्ट, दॅट इज मास ऑफ द बॉडी, मास ऑफ द बॉडी, मास ऑफ द बॉडी. आता एखाद्या सेकंड काय दिसायला बघा, सेकंड. बरं एखाद्या थोडं विचार करायला स्टार्ट करू. आर म्हणजे काय, एखाद्या डिस्टन्स. ते डिस्टन्स कोणापासून असेल एखाद्या, थोडं आपण एखाद्या डायग्राम बघितलेली एखाद्या ऑलरेडी, एकदा आपण एखाद्या ही बॉडी एखाद्या, त्याच्यामध्ये काय एखाद्या दस द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे आर जे आहे ना एखाद्या, आर कोणापासून जे डिस्टन्स आहे, दॅट इज द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता थोडं बोलायला स्टार्ट करून एखाद्या, हा जर ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बदलला एखाद्या, काय म्हणतो एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन इथं आहे, समजा जर एखादी ही पोझिशन इकडे आली तर ऑब्व्हियसली एखाद्या आरची व्हॅल्यू पण बदलत. याचा अर्थ काय लक्षात घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या आर वर डिपेंड आहे हे बरोबर आहे, पण एखाद्या आर कोणावर डिपेंड आहे, दॅट इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे एखाद्या मी इनडायरेक्टली असं म्हणू शकतो का, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर एखाद्या फर्स्ट काय म्हणलं, इट इज द डिपेंड्स ऑन मास ऑफ द बॉडी. सेकंड काय म्हणतो एखाद्या, इट डिपेंड्स ऑन द ऍक्सिस ऑफ रोटेशन, इट डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि या दोघांचा जो इम्पॅक्ट आहे एखाद्या, काय म्हणलंय एम आय आर आय स्क्वेअर. याचा अर्थ काय एखाद्या मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. या दोघांचा जो इम्पॅक्ट आहे एखाद्या, तो एका फिजिकल क्वांटिटीमध्ये येतो किंवा एका अंडरस्टँडिंग मध्ये येतो, ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. काय म्हणतो एखाद्या, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. तर एखाद्या हे पण सांगतोय मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, काय म्हणतो एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. बघा समजायला लक्षात थोडं कन्फ्युज करू शकताय. काय म्हणतो बघा एखाद्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस, याचा अर्थ काय एखाद्या, बघा एखाद्या जास्तीत जास्त मास जर ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल, काय म्हणतो एखाद्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे काय, मास कसं पसरलंय ऍक्सिसच्या भोवती. जास्तीत जास्त मास जर एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल, याचा अर्थ काय, आरची व्हॅल्यू कमी असेल. आरची व्हॅल्यू आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा, आरची व्हॅल्यू कमी असेल, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय एखाद्या आणखी कमी होऊन जाईल. याचं इम्प्लाइज मिनिंग समजून घ्या एखाद्या, की त्यावेळेस काय मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असेल, कमी असेल. एखाद्या कमी जास्त वर एखाद्या कॉन्स्टंट नको. याचा अर्थ एवढं समजून घ्या की मास जर एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल, मास जर ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. मास जर एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जास्त अंतरावर एखाद्या डिस्ट्रीब्यूट झालं तर त्यावेळेस काय होईल, एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू वाढून जाईल. याच्यावरून एखाद्या क्लिअर होऊन जाईल, काय म्हणतो एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. तर या तिन्ही गोष्टी एखाद्या क्लिअर केल्यात आपण. परत एकदा सांगतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास ऑफ द बॉडी, हे तर क्लिअर आहे एखाद्या, काही कन्फ्युजन नाही. सेकंड, axis of rotation, so there is the axis of rotation, and third, that is the distribution of masses. तर एखाद्या तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. हे क्लिअर झाले का नाही हे एखाद्या आपण लगेच एका प्रॉब्लेम वरून चेक करायला स्टार्ट करू. ज्यांना एखाद्या हे क्लिअर झालं असेल त्यांना एखाद्याचा आन्सर येऊ शकेल, आणि ज्यांना एखाद्या हे क्लिअर झालेलं नसेल एखाद्या, त्यांना त्या प्रॉब्लेम वरून एखाद्या ही कन्सेप्ट 100% क्लिअर होऊन जाईल. तर आपण हे लिहायला स्टार्ट करू. तर आपण एखाद्या याच्यावर एक प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय. मोमेंट ऑफ इनर्शियाची एखाद्या तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले का नाही बघण्यासाठी त्यावर एखाद्या दॅट इज अंडरस्टँडिंग बेस्ट क्वेश्चन. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम जर एखाद्या तुम्हाला एखाद्या जर मनाने सोडवता आला एखाद्या तर खूपच भारी राहील, पण एखाद्या हा जर समजला तर एखाद्या खूप भारी राहील एखाद्या, आणि तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाले असं म्हणता येईल. बरं एखाद्या काय सिच्युएशन आहे एखाद्या, पहिल्यांदा एखाद्या काय सांग हेडिंग काय सांगितलंय, ऑब्झर्व दी फॉलोइंग डायग्राम्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पहिल्यांदा सिच्युएशन सांगतोय काय बघा,
पहिल्या डायग्रामकडे बघायला लागेल. काय बघायला एखाद्या डायग्राम आहे, दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. एक लक्षात घ्या काय प्लेट आहे एखाद्या किंवा एखाद्या स्ट्रिप आहे म्हणून काय म्हणून एखाद्या कन्सिडर करा देयर इज द वन स्ट्रिप, पट्टी वगैरे म्हणतो एखाद्या आपण त्याला. काय एखाद्या स्ट्रिप, या स्ट्रिप मध्ये एखाद्या दोन मटेरियलची बनवली. काय एखाद्या पहिलं काय स्टील आहे, दुसरं काय वूड आहे. दोघांची एखाद्या लेंथ सेम आहे, थिकनेस आहे एखाद्या थिकनेस पण सेम आहे. हे एल आहे, हे एल एखाद्या इकडचं मटेरियल स्टील, इकडचं मटेरियल वूड. आणि दुसरी गोष्ट एखाद्या दोघांचे जे डायमेन्शन आहेत एखाद्या स्टील आणि वूडच्या एखाद्या त्या प्लेटचे ते डायमेन्शन सगळे इक्वल आहेत. इकडे लेंथ पण सेम आहे, थिकनेस पण काय सांगितलं एखाद्या सेम. आता बघा आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या काहीतरी आहे म्हटलं आणि या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हटलं आपण I1. ही जी डायग्राम आहे एखाद्या टोटल या डायग्रामचा एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन काय सांगितलं एखाद्या I1. आता एखाद्या इकडे काय केलंय बघा, बाकी सगळ्या गोष्टी सेम ठेवल्यात, फक्त काय केलं एखाद्या जे स्टील होतं ना एखाद्या त्या अगोदर काय होतं एखाद्या ऍक्सिसच्या जवळ होतं त्याला काय एखाद्या लांब घेऊन गेलो, त्याला इकडे पाठवलंय. वूड एखाद्या जे पण अलीकडे होतं एखाद्या वूड काय एखाद्या पुढच्या ह्याला होतं त्याला काय एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ गेलो. याच्यामुळे एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आला. बरं एखाद्या काय म्हणतोय पहिल्या डायग्राम मध्ये एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय I1, दुसऱ्या डायग्रामचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय I2. तर एखाद्या आपल्याला याच्यावरनं काय सांगायचं एखाद्या याच्यावर विचार करायला स्टार्ट करायचंय की मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला जास्त असेल, I1 जास्त असेल, I2 जास्त असेल का. ती दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतील आणि ते जर एखादे ऑप्शन दिले काय ऑप्शन आहेत बघा, दॅट इज I1 ग्रेटर दॅन I2, ऑप्शन बी I1 लेस दॅन I2 आणि ऑप्शन सी I1 इज इक्वल टू I2. तर एखाद्या ही डायग्राम एखाद्या व्यवस्थित ऑब्झर्व करायला एखाद्या आणि त्याच्यावर विचार करायला स्टार्ट करा. ज्यांना एखाद्या स्वतः प्रॉब्लेम तर एखादा आन्सर काढायचं एखाद्या त्यांनी व्हिडिओ एखाद्या पॉज करा आणि विचार करायला स्टार्ट करा. त्याचं जर आन्सर आलं एखाद्या तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका एखाद्या. जर अगोदरच आलेलं असेल एखाद्या तर त्याच्यावर एखाद्याचा इम्पॅक्ट एखाद्या खूप भारी आहे आणि तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असं होऊन जाईल. जरी समजा एखादा आन्सर आलं नाही एखाद्या तरी पण काय तुम्ही विचार केला होता एखाद्या ही पण भारी गोष्ट आहे. आणि एखाद्या जरी आन्सर विचार करून पण आलं नाही एखाद्या तरी पण आपल्याला एखाद्या ते पुढं कंटिन्यू करता येईल. तर आपण एखाद्या कंटिन्यू करू. पण एखाद्या आपण विचार करतोय I1 ग्रेटर असेल तर I2 का दोन्ही सेम असते. तर आता एखाद्या आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डिपेंडन्सच्या 3 क्वांटिटी बघितल्या. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द 3 क्वांटिटीज. फर्स्ट इज द मास ऑफ द बॉडी, सेकंड काय म्हणलं एखाद्या दॅट इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि थर्ड काय म्हणलं एखाद्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. आता विचार करायला स्टार्ट करू एखाद्या फरक काय बघा. आता एखाद्या दोघांमधला एखाद्या मेन डिफरन्स समजून घेऊ. दोन्हीच्या डायमेन्शन सेमच आहेत, स्टील आणि वूडच्या एखाद्या डायमेन्शन सेमच आहेत. डायमेन्शन सेम आहेत एखाद्या याचा अर्थ काय एखाद्या स्टीलचं मास हे वूडच्या मासपेक्षा जास्त असेल. पटतंय काय म्हणतो एखाद्या दोघांच्या एखाद्या काय म्हणतोय स्टील आणि वूडच्या एखाद्या ज्या स्ट्रिप आहेत दोघांचे डायमेन्शन काय सेमच आहेत. याचा अर्थ एखाद्या पहिलं कन्क्लुजन काढलं एखाद्या काय कन्क्लुजन काढलं एखाद्या मास ऑफ स्टील किंवा मास ऑफ स्टील स्ट्रिप इज ग्रेटर दॅन द मास ऑफ वुडन स्ट्रिप किंवा मास ऑफ वूड स्ट्रिप. बरं का ते क्लिअर झालं सर. मग तुम्ही म्हणाल की सर यांनी कुठं फरक पडायला. सर स्टील आणि वूडचं दोघांचं ऍडिशन करा मासचं, इकडं तेवढंच येईल मास ऑफ स्टील प्लस मास ऑफ वूड. इकडे काय मास ऑफ वूड प्लस मास ऑफ स्टील. याचा अर्थ काय दोन्ही ठिकाणी मास तर सेमच आहे. काय म्हणतो एखाद्या कन्क्लुजन काढलं होतं एखाद्याने एक जनरल की काय मास ऑफ स्टील इज ग्रेटर दॅन मास ऑफ वूड. पण काय त्याला लगेच क्रॉस कॉमेंट एखाद्या तयार झालं की सर मास ऑफ स्टील ग्रेटर दॅन मास ऑफ वूड आहे बरोबर आहे पण दोघांचं मिळून मास काय एखाद्या सेमच आहे. इकडे पण तेवढंच आहे, इकडे पण तेवढंच आहे. मग आता दुसरं लक्षात द्या डायमेन्शन बदलल्यात का. इकडे येईल इकडे येईल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते डिस्टन्स ऑब्वियस लक्षात द्या. इकडे येईल ऑब्वियस ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते डिस्टन्स सेमच आहे. आता बघा आपण एक तिसरी कन्सेप्ट बघितली होती एखाद्या किंवा तिसरा पॉईंट बघितला होता. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. आणि आता विचार करायला स्टार्ट करा बघा काळजीपूर्वक. बघा इकडे काय लक्षात द्या वूड लक्षात द्या किती जास्त डिस्टन्सवर आहे बघा ना. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वूड लांब आहे ना. वूडचं मास कसं आहे एखाद्या कमी, वूडचं मास कसं आहे एखाद्या कमी आहे आणि वूड जास्त डिस्टन्सवर आहे. इकडे या मास ऑफ स्टील कसं आहे एखाद्या जास्त आहे आणि एखाद्या डिस्टन्स पण जास्त आहे. याचा अर्थ काय एखाद्या ज्या पार्टिकलचं किंवा एखाद्या ज्या बॉडीचं मास काय एखाद्या जास्त आहे ती बॉडी जर एखाद्या जास्त डिस्टन्सवर असेल. काळजीपूर्वक एखाद्या काय म्हणतोय परत एकदा सांगतोय बघा. वूडचं मास काय एखाद्या कमी आहे आणि काय एखाद्या ते जास्त डिस्टन्सवर आहे पहिल्या केसमध्ये.
दुसऱ्या केसमध्ये काय एखाद्या स्टीलचं मास जास्त आहे आणि ते काय एखाद्या जास्त डिस्टन्सवर आहे. याच्यावर एक कन्क्लुजन काढतो एखाद्या काय बघा, ज्या बॉडीमध्ये काय म्हणतो बघा, ज्या बॉडीमध्ये ज्याचं जास्त मास आहे ते जर काय जास्त डिस्टन्सवर असेल, काय म्हणतोय, ज्या बॉडीमध्ये ज्याचं जास्त मास आहे एखाद्या ते जर काय एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जास्त डिस्टन्सवर असेल, त्यालाच म्हणलं जातं डिस्ट्रीब्युशन इज अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि डिस्ट्रीब्युशन जर एखाद्या अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन एखाद्या ज्या याच्यामध्ये असेल एखाद्या त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. बरं एखाद्या एकदम क्लिअर काय म्हणतो एखाद्या इकडे बरोबर एखाद्या मास ऑफ स्टील एखाद्या कमी आहे, ते काय एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे. इकडे मास ऑफ स्टील एखाद्या जास्त आहे आणि एखाद्या ते काय एखाद्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून एखाद्या जास्त डिस्टन्सवर आहे. याचं इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया इन सेकंड केस काय असायला पाहिजे, एखाद्या ग्रेटर असायला पाहिजे. तुम्ही एखाद्या याच्यावर आणखी विचार कराल एखाद्या त्याच्यावरनं या गोष्टी क्लिअर होऊन जाते. तर ठीक आहे, हे क्लिअर झालं असेल सगळ्यांना. हे याचा आन्सर एखाद्या क्लिक करून घ्या एखाद्या काय असेल, I2 इज ग्रेटर दॅन I1. ऑप्शन कडे I2 इज ग्रेटर दॅन I1 दिसायला का कुठे एखाद्या बघा, I1 ग्रेटर दॅन I2. काय जण परेशान होते तिथं कुठं सर I2 ग्रेटर दॅन I1 दिसतं, तर ऑब्व्हियसली एखाद्या I1 लेस दॅन I2 याचा सिम्प्लाइज मिनिंग I2 ग्रेटर दॅन I1. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. तर ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम किंवा सॉरी नेक्स्ट कन्सेप्टला आपण एखाद्या तो अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन होता एखाद्या तो क्लिअर केला. ज्यांना पण एखाद्या तो कोणाला एखाद्या समजला नसेल एखाद्या त्यांनी एखाद्या माझ्या पर्सनल नंबरवर एखाद्या कॉल करू शकता. त्यानंतर एखाद्या क्लिअर होऊन जाईल किंवा एखाद्या व्हॉट्सअपवर एखाद्या तुम्ही जरी टाकलं तरी चालेल एखाद्या. तर आपण एखाद्या नेक्स्ट कन्सेप्ट बघायला स्टार्ट करू. काय कन्सेप्ट बघायला एखाद्या दॅट इज द एनालॉजी. एनालॉजी बिटवीन कोणामध्ये एखाद्या ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन. तर ते मला ते कळणार नाही कसं एनालॉजी. तर एखाद्या एनालॉजीचा अर्थ लक्षात घ्या एखाद्या एनालॉजी मीन्स सिमिलॅरिटी. एनालॉजी मीन्स सिमिलॅरिटी. त्यातली एक सिमिलॅरिटी एखाद्या ऑलरेडी बघितली आपण. काय सिमिलॅरिटी बघितली एखाद्या बरं एखाद्या कुठल्या दोन मोशन मधली ट्रान्सलेशन आणि रोटेशनल आपण बघितलं. एखाद्या ट्रान्सलेशनल मोशन मध्ये इनर्शिया असतो, रोटेशनल मोशन मध्ये काय एखाद्या मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर आपल्याला त्याच गोष्टी बघायच्या एखाद्या एखादी क्वांटिटी जर एखाद्या ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असेल तर त्याशी सिमिलर कुठली क्वांटिटी एखाद्या रोटेशनल मोशन मध्ये असेल एखाद्या हे बघायला स्टार्ट करतोय. त्याच्यामुळे बरेच अंडरस्टँडिंग वाढायला स्टार्ट होईल. आणि एखाद्या नॉर्मल एखाद्या आपल्याला ट्रान्सलेशनल मोशन एखाद्या क्लिअर असते, त्याचं नाव फक्त एखाद्या क्लिअर नसतं. ट्रान्सलेशनल मोशन दॅट इज अ स्ट्रेट लाईन मोशन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो लिनियर मोशन. म्हणजे एखाद्या आपल्याला ट्रान्सलेशन मोशन मधल्या सगळ्या क्वांटिटी माहितीच एखाद्या ऑलरेडी, त्याच्यावरून एखाद्या सिमिलर क्वांटिटी आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये सांगता येतील आणि त्याचं एखाद्या अंडरस्टँडिंग सांगता येईल एखाद्या की तो सगळ्यांचा फिजिकल सिग्निफिकन्स किंवा एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये त्याचा यूज कसं करायचा. तर एक क्वांटिटी बघायला स्टार्ट करू. ट्रान्सलेशन मोशन मधल्या मी सांगतो, रोटेशनल मधल्या तुम्ही सांगायला स्टार्ट करू शकताय. बघा एखाद्या फर्स्ट क्वांटिटी ट्रान्सलेशन मोशन मध्ये दॅट इज द डिस्प्लेसमेंट. दॅट इज द डिस्प्लेसमेंट. बघा एखाद्या इकडे डिस्प्लेसमेंट आपण यसनी वगैरे रिप्रेझेंट करायचं. दॅट इज द डिस्प्लेसमेंट यस. ऑब्व्हियसली रोटेशनल मोशन मध्ये गेल्यानंतर एखाद्या त्याची सिमिलर क्वांटिटी त्याला काय म्हणलं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं काय थोडंफार तर द डिस्प्लेसमेंट यस. इकडे काय एखाद्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रोटेशनल मोशन मध्ये एखाद्या कुठली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने रिप्रेझेंट करतो एखाद्या दॅट इज द थीटा. बघा एखाद्या क्लिअर झालंय. इकडे डिस्प्लेसमेंट तिकडे काय एखाद्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ऑब्व्हियसली एखाद्या इकडे काय म्हणतो एखाद्या आपण वेलॉसिटी. सेकंड क्वांटिटी वेलॉसिटी. आता एक गोष्ट म्हणून समजून घ्या एखाद्या त्या वेलॉसिटीला लिनियर वेलॉसिटी वगैरे म्हणतोय, पण फक्त वेलॉसिटी म्हणलं की त्याचा डिफॉल्ट मिनिंग एखाद्या ती कुठली असेल एखाद्या दॅट इज द ट्रान्सलेशनल वेलॉसिटी. तर एखाद्या त्यालाच आपण लिनियर वेलॉसिटी काय म्हणतो एखाद्या सिंपल दॅट इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट करतोय दॅट इज v. इकडे काय एखाद्या काय असायला पाहिजे आता टॅलेंट एखाद्या डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटीला काय अँग्युलर वेलॉसिटी. दॅट इज द अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट केली जाते एखाद्या ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी एखाद्या कशाने रिप्रेझेंट करते ओमेगा. आता एखाद्या तिसरी क्वांटिटी जी ऑलरेडी एखाद्या बघितली आपण काय म्हणलं एखाद्या दॅट इज द मास. काय म्हणलं एखाद्या ट्रान्सलेशन मोशन मध्ये एखाद्या जी क्वांटिटी एखाद्या मासचं जे इम्पॉर्टन्स आहे, रोटेशनल मोशन मध्ये एखाद्या कोणाचं इम्पॉर्टन्स दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मासला काय एखाद्या आपण कॅपिटल एम किंवा स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने रिप्रेझेंट करतोय स्टँडर्ड नोटेशन. काय एखाद्या स्टँडर्ड नोटेशन दॅट इज द आय. मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतो एखाद्या कशाने रिप्रेझेंट करतोय दॅट इज द आय. मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्रेझेंटेड एखाद्या दॅट इज द मोमेंटम. मोमेंटमला एखाद्या काय ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय म्हणतो आपण लिनियर मोमेंटम.
लिनियर मोमेंटम एखाद्या कशाने रिप्रेझेंट करतो, दॅट इज द पी. पीचा एखाद्या मोमेंटमचा फॉर्म्युला पण माहिती आहे एखाद्या, काय फॉर्म्युला एखाद्या, पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. सो दिस इज द मोमेंटम. बरं एखाद्या काय झालं, लिनियर मोमेंटम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, रोटेशनल मोशन मध्ये काय असेल एखाद्या, दॅट इज द अँग्युलर मोमेंटम. काय लिहितो एखाद्या, अँग्युलर मोमेंटम इट इज रिप्रेझेंटेड बाय एल. बरं एखाद्या काय, लिनियर मोमेंटम रिप्रेझेंटेड बाय पी, अँग्युलर मोमेंटम रिप्रेझेंटेड बाय एल. आता एखाद्या थोडं टॅलेंट लावणार एखाद्या आपण, काय टॅलेंट एखाद्या, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, काय, मास इंटू वेलॉसिटी. आता एखाद्या सिमिलॅरिटी शिकलोय आपण. अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला, बघा एखाद्या इकडे मास आहे, मास क्वांटिटी एखाद्या काय रिप्रेझेंट करताय, मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा अर्थ इकडे काय असायला पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया. पुढे काय एखाद्या इकडं वेलॉसिटी आहे, इकडे लिनियर वेलॉसिटी, तिकडे काय असायला पाहिजे, अँग्युलर वेलॉसिटी, दॅट इज आय इंटू ओमेगा. म्हणजे एखाद्या भारी गोष्ट बघा, आपल्याला फक्त क्वांटिटी माहित होते, लिनियर मोमेंटम, त्याची अॅनालॉगस क्वांटिटी काय सांगितली, अँग्युलर मोमेंटम. फॉर्म्युला मात्र ऑटोमॅटिक तयार झाला लक्षात. काय फॉर्म्युला इकडं, लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, हा माहित होता आपल्याला. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय भेटला, एल इज इक्वल टू आय ओमेगा. त्यानंतर एखाद्या नेक्स्ट क्वांटिटी बघूत आपण, दॅट इज द कायनेटिक एनर्जी. बरं एखाद्या कायनेटिक एनर्जी एखाद्या दोन्ही प्रकारच्या, रोटेशनल मोशन मध्ये पण एखाद्या कायनेटिक एनर्जी असेल, काय ट्रान्सलेशन मोशन मध्ये पण कायनेटिक एनर्जी असेल. ट्रान्सलेशन मोशन मध्ये एखाद्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला आपण, काय म्हणतो एखाद्या कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन. काय फॉर्म्युला, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर. सगळ्यांना माहित असतं एखाद्या, दॅट इज कायनेटिक एनर्जी, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर. ऑब्विसली एखाद्या रोटेशनल मधला एखाद्या फॉर्म्युला तुम्हाला सांगता येईल, काय एखाद्या फॉर्म्युला, दॅट इज कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. ROT स्टँड फॉर रोटेशनल. काय बघा एखाद्या हाफ मध्ये काही चेंज नाही, हाफला हाफ ऍज इट इज. इकडे काय एखाद्या ट्रान्सलेशन मध्ये मास आहे, इकडे काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे काय एखाद्या वेलॉसिटीचा स्क्वेअर, इकडे काय असेल, अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि माझ्यामध्ये एखाद्या एक्सप्रेशन ऑलरेडी आपण बघितलंय. बरं का, हे बघितलेलं कुठं बघितलंय, एक एक्सप्रेशन क्लिअर केलं होतं पाठीमागच्या लेक्चरमध्ये, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आणि ऑब्विसली काय ते चालू होतं, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि तिथनं एखाद्या आपण आयला इंट्रोड्यूस केलं होतं, दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. ते झाल्यानंतर एखाद्या नेक्स्ट क्वांटिटी बघू एखाद्या, हे मात्र काळजीपूर्वक. बरं एखाद्या ट्रान्सलेशन मोशन एखाद्या, काय म्हणतो एखाद्या ट्रान्सलेशन मोशनचं कॉज काय एखाद्या, म्हणजेच काय एखाद्या ट्रान्सलेशन मोशन कशामुळे होते, आणि काळजीपूर्वक बघा एखाद्या, खूप महत्वाचं आहे. हा पेन आहे एखाद्या, याला काय करायचं, एखाद्या मला मोशन मध्ये पाठवायचं आहे, कुठल्या, ट्रान्सलेशन मोशन मध्ये. तर काय करावं लागेल मला, काय करायला एखाद्या, तर काय फोर्स अप्लाय करतो. याचा अर्थ काय एखाद्या, जर मला ट्रान्सलेशन मोशन जर करायचे असेल तर कुठली क्वांटिटी लागेल, फोर्स लागेल एखाद्या. तर एखाद्या ट्रान्सलेशन मोशन जर परफॉर्म करायचे असेल तर फोर्सची गरज आहे. आणि तेच सिमिलरली सांगतो एखाद्या रोटेशनल मोशन जर परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला कुठली क्वांटिटी लागते, अँड दॅट क्वांटिटी इज नोन ॲज द टॉर्क. कुठली क्वांटिटी लागते एखाद्या, टॉर्क. तर जर एखाद्या अंडरस्टँडिंग समजून घ्या एखाद्या, की काय ट्रान्सलेशन मोशन मध्ये एखाद्या फोर्स जे फंक्शन करतात एखाद्या, तेच फंक्शन एखाद्या काय, तेच फंक्शन एखाद्या टॉर्क करतात. कशामध्ये एखाद्या रोटेशनल मोशन मध्ये. सो देयर इज द टॉर्क. आता एखाद्या फॉर्म्युले आपल्याला काढायला लागतील. फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्म्युला एखाद्या, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. बोला, इकडे मास, तिकडे काय असायला पाहिजे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया आय. आणि आता थोडं एखाद्या आपल्याला घेतलं नाही एखाद्या आपण, पण दुसरीकडे एखाद्या गेल्यानंतर एखादे ए फॉर एक्सेलरेशन. इकडे एक्सेलरेशन आहे बघा ना, आता इथनं टॅलेंट लावतो. इकडे डिस्प्लेसमेंट, तिकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इकडे वेलॉसिटी, तिकडे अँग्युलर वेलॉसिटी. इकडे एक्सेलरेशन, तिकडे अँग्युलर एक्सेलरेशन. आणि अँग्युलर एक्सेलरेशनचं सिम्बॉल एखाद्या इकडे सांगतं, दॅट इज अँग्युलर एक्सेलरेशन इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल अल्फा. काय म्हणतो एखाद्या, अँग्युलर एक्सेलरेशन कशाने दाखवतोय आपण, अल्फा या सिम्बॉलने. हे लक्षात असू द्या. सो टॉर्क इज इक्वल टू आयला आय ॲज इट इज. इकडे एक्सेलरेशन, तिकडे काय पाहिजे, अँग्युलर एक्सेलरेशन. सो दॅट इज आय इंटू अल्फा. तर बघा एखाद्या अॅनालॉगस क्वांटिटी एखाद्या आपण कंप्लीट केलं. सिमिलॅरिटी बघितली, खूप महत्वाचं एखाद्या, खूप फॉर्म्युले एखाद्या तयार करताना काय तुम्हाला याचा यूज करता येऊ शकते. एकदा एखाद्या परत सांगतोय बघा, ट्रान्सलेशन मोशन मधली, रोटेशनल मोशन मधली तुम्ही लगेच सांगणे. इकडे डिस्प्लेसमेंट, तिकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इकडे वेलॉसिटी, इकडे अँग्युलर वेलॉसिटी. मास, मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. इकडे अँग्युलर मोमेंटम, आय इंटू ओमेगा. इकडे कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशन मोशन हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इकडे फोर्स, मास इंटू एक्सेलरेशन. इकडे टॉर्क, आय इंटू अल्फा. तर हे एखादं क्लिअर झालं.
पुढच्या क्लासला